सर्वप्रथम काळे कुटुंबीय त्यांचे आभार मानतो या कार्यक्रमासाठी. शरदजींच्या स्मृती जागवण्याच्या एका छोट्याशा घरगुती हृदय महत्त्वाच्या सोहळ्यासाठी त्यांनी मला योग्य समजलं. त्याबद्दल त्यांचे आभार. व्यासपीठावरच्या सर्वच मान्यवरांचे, फरीदाजी आहेत, विस्पी आहेत, सुचित्राजी आहे आणि आपण सगळे अर्थातच. म्हणजे माझे आणि काळे सरांचे म्हणजे एक 20 वर्षाचं एका अर्थाने त्यांनी माझं विद्यार्थित्व पत्करलेलं होतं. मी बराच काळ गोव्यामध्ये होतो, पत्रकारिता करत होतो, तिथले काही संदर्भ होते आणि मग ते काळे सर त्याचा एक मोठा आधार असायचा. आणि खूपच आठवणी तर खूपच आहेत. एक छोटासा फक्त प्रसंग सांगतो. एकदा एका अग्रलेखामध्ये मी लहान राज्यांची गरज कशी आहे अशी भूमिका मांडली आणि छोटी छोटी राज्य प्रशासनासाठी कशी योग्य असतात, हाऊ दे आर एफिशियंट इन ॲडमिनिस्ट्रेशन, इट्स मॅनेजमेंट, पीपल वोंट हॅव टू कम फ्रॉम गडचिरोली टू मुंबई, सो वी नीड व्हेरी व्हेरी स्मॉल स्टेट स्ट्रक्चर. दॅट वॉज अ फंडामेंटल आर्ग्युमेंट. आणि काळे सर चांगले वाचक होते. कौतुकासाठी करतील न करतील तो मुद्दाच नसायचा, पण एखादा जर मुद्दा त्यांना छान आणि महत्त्वाचा वाटला तर ते आवर्जून फोन करायचे. तर त्या दिवशी सकाळी सकाळी त्यांचा फोन आला आणि त्यांनाही म्हणजे कुठल्या वेळात करायचं, अगदी सॉर्टेड सगळा विषय असायचा. तर म्हणाले हा अग्रलेखाचा मुद्दा हा छान आहे, काय विचार केला त्याच्यावरती. मग मी सांगितलं गोव्यात होतो, म्हटलं तुम्ही गोव्यामध्ये बघितलेलं आहे, हाऊ गोवा इज मच इझी टू रन अँड हाऊ ॲडमिनिस्ट्रेशन इज एफिशियंट वगैरे वगैरे. हे जे काही ठराविक नजरेनं जे मुद्दे मांडले जातात तेच मी त्यांच्यासमोर मांडले. आणि त्यांच्यानंतर त्यांची प्रतिक्रिया अशी होती की केंद्र सरकारला असंच हवं आहे. तर मला कळेना, म्हटलं केंद्र सरकारलाही असंच हवं आहे, राज्यही असं म्हणतात. विदर्भाचा मुद्दा होता, विदर्भाचं वेगळं राज्य कसं असायला हवं हा. तर म्हटलं मग अडचण काय, म्हणजे त्यावेळेला डबल इंजिन सरकार वगैरे अशी काही म्हणजे चर्चा नव्हती झालेली आहे अशी. पण म्हटलं राज्याला हवं आहे, राज्यातले लोक मागतात आणि केंद्र सरकारची इच्छा आहे, व्हॉट इज द प्रॉब्लेम, हू इज स्टॉपिंग फ्रॉम मेकिंग ऑर ट्रायफर्गेटिंग स्टेट्स वगैरे असं. तर त्याच्यावर त्यांनी अतिशय सुंदर असं जे विश्लेषण केलं, त्यामुळे त्या मुद्द्यावरचा माझा दृष्टिकोन 180 कोनातनं बदलला. त्यांचं म्हणणं असं होतं आणि ते मला पूर्णपणे पटलं राजकारण बघता. त्यांचं जे विधान होतं की केंद्र सरकारला असंच हवं आहे, ते त्यांनी अतिशय सुंदरपणे समजावून सांगितलं. हा लहान राज्यच असायला हवीत असं केंद्रामधल्या अनेक नेत्यांना वाटतं, कारण राज्य जर मोठी झाली तर ती राज्य, त्या राज्याचं नेतृत्व आणि त्या राज्यातनं येणाऱ्या लोकप्रतिनिधींची संख्या लक्षात घेता केंद्रीय नेत्यांसमोर आव्हान निर्माण होण्याचा धोका असतो. म्हणून सातत्यानं स्वातंत्र्याच्या अगदी नंतरच्या काही कालखंडापासून राज्य छोटी छोटी केली जावीत, म्हणजे सगळ्यांना, म्हणजे 24 वर्षाचा एक पैलवान हाताळण्याच्या ऐवजी 6 वर्षाचे 4 पोरं हाताळणं जसं सोपं असू शकेल, इतक्या स्वरूपाचा त्यांनी छान विस्तृत मुद्दा मांडला. आणि लक्षात आलं की हो, हा त्यामागचा विचार असू शकेल. तर म्हणाले बाकीचं सगळं सोडा, पण पहिलं महाराष्ट्र आणखी लहान कसं व्हायला हवं हा यातला महत्त्वाचा विचार आहे. आणि मग या संदर्भात यशवंतरावांचे आणि त्यांचे जे काही संवाद झाले होते त्याचे काही त्यांनी दाखले दिले. त्याच्यामुळे असा एक प्रशासनामधला गुरुतुल्य अशा स्वरूपाचा एक तो आधार होता माझ्यासारख्या अनेक पत्रकारांसाठी. आणि आम्हाला खूप कळतं असं वाटत असतं आणि त्यामुळेच तर आम्ही या व्यवसायामध्ये असतो. त्याच्यामुळे अशा वेळेला कोणीतरी तटस्थपणे व्यवस्थितपणे सगळं सांगणारा, मुद्दा उलगडून दाखवणारा असा एखादा चेहरा, असा एखादा व्यक्तिमत्वाचा आधार मोठा असतो. तो माझ्यासारख्यांसाठी काळे सर होते. त्यामुळे त्यांच्या स्मृतीला मनापासून अभिवादन करतो. कारण अशी माणसं जाणं हा एक मोठा कालखंड त्याबरोबर इतिहासाचा जात असतो. मी त्यांना नेहमी म्हणायचो की तुम्ही खूप लिहायला हवं, कारण एवढा मोठा कालखंड बघितला आहे.
हसायचे वगैरे वगैरे, तुम्ही लिहिलेलं वाचतोय ना मी वगैरे असं म्हणून ते प्रसंग टाळायचे. आणि मला नेहमी वाटत आलेलं आहे की ज्यांनी खूप पाहिलेलं आहे त्यांनी खूप लिहायला हवं, कारण त्याचं एक दस्तऐवजीकरण, डॉक्युमेंटेशन होतं. त्यामुळे त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. या विषयासाठी, ज्या कार्यक्रमासाठी मला बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. आणि जेव्हा हा विषय मिसेस काळेंशी बोलता बोलता तो आकार घेत होता, तो निश्चित झाला. आणि मला 2 घटना आठवल्या. एक घटना एक व्यक्तीशी संबंधित आहे आणि एक घटना एका घटनेशी संदर्भात असलेल्या चित्रपटाची त्यातली आहे. तर पहिली जी व्यक्ती आहे तिचं नाव सू ग्रे, SUE असं नाव आहे तिचं, GRAY, सू ग्रे. ही व्यक्ती का महत्त्वाची आहे हे ओघामध्ये येईल. आणि दुसरा प्रसंग आहे तो स्पॉटलाईट नावाचा सिनेमा आपल्यापैकी चित्रपट अनेक जणांनी बघितला असेल. त्याच्यामध्ये एक प्रसंग आहे, बोस्टन ग्लोब नावाचं एक दैनिक आहे, त्यांनी त्याच्यावर आधारित तो सिनेमा आहे की त्या परिसरातल्या धर्मगुरूंकडून झालेलं लैंगिक शोषण हा त्या चित्रपटाच्या कथेचा मुख्य गाभा आहे. आणि मग ते पत्रकार मंडळी, शोधपत्रकारिता वगैरे हा शब्द नव्हता तेव्हाच्या काळातली ही गोष्ट आहे, ते सगळं प्रकरण खणून काढतात आणि त्याचं एक रिपोर्टाज मोठ्या प्रमाणावरती सिरीजच केली जाते. आणि त्या परिसरामध्ये प्रचंड खळबळ उडते की तिथल्या जो धर्मसत्तेचा जो प्रमुख आहे तोच त्याचे जवळचे, त्याचे सगळे आसपासचे ह्या लहान मुलामुलींच्या लैंगिक शोषणामध्ये अडकलेले आहेत. आणि ही बातमी प्रचंड खळबळ उडवणारी ठरते. आणि ही सगळी धर्मसत्तेलाच आव्हान निर्माण होतं की काय, अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण होते. वर्तमानपत्राचा मालक हादरतो, कारण धर्मसत्तेला जेव्हा जेव्हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न होतो तेव्हा काय होतं हे मी सांगायची गरज नाही आहे. ते त्या काळात झालं आणि ते अमेरिकेमधल्या बोस्टन ग्लोब या वर्तमानपत्रांनी ते घडवून आणलं. आणि तो प्रसंग खूप छान आहे. अनेकांनी जर बघितला असेल तर त्यांना आठवेल, नसेल तर जरूर शनिवार रविवारच्या काळामध्ये बघावा असा चित्रपट आहे तो. तर त्या संपादकाला मालक सांगत असतो काय व्हायला हवं, कसं नाही वगैरे वगैरे वगैरे. आणि नंतर त्या शहराचा जो महापौर असतो, तो महापौर आणि त्या धर्मसत्तेचा जो एक शासकीय प्रमुख असतो, प्रशासकीय प्रमुख असतो, तो आणि संपादक असा तो संवाद आहे. अतिशय सुंदर संवाद आहे. आणि त्या चित्रपटाचं वैशिष्ट्य तो चांगला इंग्रजी चित्रपट असल्यामुळे ते आपल्यासारखे शब्दबंबाळ सिनेमे नसतात, ते चित्राची भाषा आहे ती, अतिशय छोटासा संवाद आहे तो त्याच्यामध्ये तो महापौर आणि तो जो धर्मसत्तेचा प्रशासकीय प्रमुख असतो तो त्याला असा प्रस्ताव देतो संपादकाला की अरे हे कशासाठी करतोस तू, बातमी येण्याने काय होणार आहे वगैरे वगैरे. ते सगळे नेहमीचे गोडगोड मुद्दे असतात ते सगळे मांडले जातात. पुढचं वाक्य त्याच्यामधलं असं आहे की तो त्याला म्हणतो की इट्स गुड, इट विल बी इवन बेटर इफ वी ऑल 3 कम टुगेदर. तू माध्यम ॲज अ मीडिया, वी ॲज अ सिटी ॲडमिनिस्ट्रेटर अँड द रिलिजियस हेड, इट विल बी वंडरफुल फॉर द सोसायटी इफ वी कम टुगेदर. त्याच्यावरती ते संपादकाचं वाक्य असं आहे, फार सुंदर वाक्य आहे ते. मला तर माझ्या व्यवसायासाठीचं माझ्यापुरता एक समर्थनार्थ म्हणता येईल अशा स्वरूपाचा त्याच्यातनं आधार मिळतो. तर तो संपादक त्या महापौराला आणि त्या धर्मसत्तेच्या प्रमुखाला उत्तर देतो, सम थिंग्स वर्क बेटर इफ दे आर वर्कड अलोन. एकेकानीच काम करत राहणं, त्यांना एकट्यानंच काम करू देणं हे जास्त चांगलं असतं. कारण अशा या सगळ्या वातावरणामध्ये हा जेव्हा मुद्दा येतो, नोकरशाही, माध्यमं आणि एकंदर राजकीयीकरण त्या सगळ्याचं, तेव्हा मला हा प्रसंग मनापासून आठवतं की समथिंग्स वर्क बेटर इफ दे आर अलाउड टू वर्क अलोन. हे एकट्याने काम करू दिलं जाणं हे इतकं महत्त्वाचं आहे आणि हा मुद्दा या क्षणाला आपल्या सगळ्यांना जाणवत असेल. आता या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवरती सू ग्रे ही व्यक्ती कोण असा प्रश्न पडायला हवा. या बाई त्याला आपल्याकडच्या शब्दांमध्ये नोकरशहा म्हणतात किंवा बाबू म्हणतात, अशा स्वरूपाच्या प्रशासकीय अधिकारी आहेत.
काय म्हणता येईल त्याला, डेस्क ऑफिसर किंवा एखाद्या विभागाच्या प्रमुख असं त्यांचं वर्णन करता येईल. या बाई का महत्त्वाच्या? या अशा देशातल्या नोकरशहा आहेत. शी कम्स फ्रॉम द काइंड ऑफ ए नेशन, द डेमोक्रेटिक मॉडेल वी हॅव अडॉप्टेड. इंग्लंडमधल्या त्या सेवेमध्ये आहेत, सरकारी सेवेमध्ये आहेत. त्यांचा दाखला आपण का घ्यायचा? कारण या एका फार मोठ्या नाही, म्हणजे आपल्याकडे IAS वगैरे तो मोठा दर्जा असतो प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या, तितक्या दर्जाच्या नाहीत. या प्रशासकीय सेवेमध्ये मानमरातब मिळवणारे अधिकारी वगैरे आहेत का? तशा नाहीत. पण तरीसुद्धा त्या महत्त्वाच्या ठरतात. कारण या एका बाईंच्या साक्षीमुळे ब्रिटनच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला आणि त्या पंतप्रधानाचं नाव बोरिस जॉन्सन. प्रश्न असा होता की कोविड काळामध्ये पंतप्रधान सगळे जगाला सांगत असताना की तुम्ही करोनाचे निर्बंध पाळायला हवेत, तुम्ही काय ते त्यावेळेस ते शब्दही आठवत असतील अनेकांना, हे सगळे एकमेकात सोशल डिस्टन्सिंग हे सगळं पाळलं जायला हवं, तोंडाला त्या मुखपट्ट्या वगैरे वगैरे. त्यावेळेला माझा एक वैद्यक मित्र होता, तो म्हणाला बरं झालं रे निदान पुणेकरांच्या तोंडाला त्या निमित्तानं तरी पट्टी लागली. असो, तर हे सगळं सांगितलं जात होतं त्यावेळेला. तर त्या काळामध्ये जेव्हा लोकांना घरातनं आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठी, आजारी आईवडिलांसाठी, लहानग्यांसाठी, आईला मुलासाठी घराबाहेर पडायची परवानगी नव्हती, त्या काळामध्ये ब्रिटनच्या पंतप्रधानांनी आपल्या घरी मित्रमेळावे भरवले. आणि मित्रमेळावे भरवल्यानंतर ते सोशल डिस्टन्सिंग वगैरे हा काही मुद्दाच असायचं कारण नाही. आणि मद्यपान, अर्थात मद्यपान हा काही मुद्दा नव्हता, पण मुळात मेळावे भरवले. हा जेव्हा टीकेचा विषय आला त्यावर चौकशी समिती नेमली गेली. कुठेही अधिकृतपणे त्याची आदेशांची प्रत नव्हती की पंतप्रधानांच्या घरामध्ये 10 डाउनिंग स्ट्रीटला असं घडलेलं आहे, सरकारी आदेश वगैरे आहेत का, पुरावे म्हणता येतील असे काहीही नव्हते. मग जेव्हा याची चर्चा सुरू झाली, चौकशी समिती नेमली गेली. त्या चौकशी समितीचा निर्णय होईना की हे म्हणजे सापडेना पुरावेच, कारण शेवटी घटना महत्त्वाची नसते निर्णय देण्यामध्ये, घटनेचा पुरावा महत्त्वाचा असतो. ट्रूथ शॅल नॉट बी द डिफेन्स हे तत्त्व असतं. त्यात सत्याला पुरावा लागत असतो. तर या प्रकरणामध्ये सापडत नव्हता. त्यावेळेला या सू ग्रे यांनी साक्ष दिली आणि सांगितलं हो, पंतप्रधानांनी करोना काळातले नियम मोडले. आणि त्या एका या बाईंच्या साक्षीवरती तिथे तो पूर्णपणे खटला उभा राहिला. आणि आपल्यासारख्या देशामध्ये साधारण मुलाच्या वेळेचा खटला त्याच्या नातवाच्या वेळेला सुनावणीला येतो, तसं काही झालं नाही. 21 दिवसात प्रकरणाचा निकाल लागला. बोरिस जॉन्सन दोषी ठरले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. ही एका नोकरशहाची त्याला चांगल्या पद्धतीनं त्याची बांधिलकी त्याच्या कामाशी आहे अशा व्यक्तीची सत्यकथा अगदी अलीकडच्या काळातली आहे. आणि मगाशी जो मुद्दा सांगितला तो ते पत्रकारांच्या संदर्भातली सत्यकथा आहे, अगदी ती सुद्धा अलीकडच्या काळातली आहे. हा मुद्दा का महत्त्वाचा ठरतो की ही माणसं, या व्यक्ती, या संस्था जेव्हा एकट्या पातळीवरती काम करत असतात आणि त्यांनी कसं करायला हवं अशी जेव्हा आपली इच्छा निर्माण होते, अशा विषयी जेव्हा आपण बोलत असतो, अशी जेव्हा चर्चा होते, तेव्हा कसं असायला हवं याची ही ताजी उदाहरणं आहेत. आता या पार्श्वभूमीवरती तुम्ही आपल्याकडच्या उदाहरणांना जर तुम्ही स्पर्श कराल तर काय दिसेल? उच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश तो जगा काढतो, खालती उतरतो आणि दुसऱ्या दिवशी निवडणुकीच्या रिंगणात येतो. एक पोलीस महासंचालक एका शहराचा तो राजीनामा देतो आणि निवडणुकीच्या रिंगणात येतो. एक संपादक एका वर्तमानपत्राचा तो पदावरनं उतरायच्याही आधीच कुठल्या तरी पक्षाचा राज्यसभेचा खासदार झालेला असतो. हे मला असं वाटतं हे ऱ्हासाची लक्षणं आहेत, सामाजिक ऱ्हासाची लक्षणं आहेत. याचं कारण असं आहे की या कामांसाठी म्हणून तुम्हाला नेमलं गेलेलं ज्या वेळेला असतं त्या कामातली नैतिकता ही तुमच्या या कामातनं ती दिसायला हवी. आपली बांधिलकी कामाशी आहे याचा कुठेही संबंध नसतो. हाऊ टू करप्ट द सिस्टीम और हाऊ टू
हाऊ सिस्टीम गेट्स करप्टेड, याची ही भारतातली ही जी जातीवंत जिवंत उदाहरणं आहेत. पण माझ्यासारख्याचा एक मोठा अडचणीचा भाग असा असतो की कुणालाच काही वाटत नाही यावरती. म्हणजे हे हे किती दुःखदायक आहे की कुणालाच काही वाटत नाही की म्हणजे तो न्यायाधीश आहे, मग त्याने कुठल्या नजरेने निकाल दिले असतील, आपल्या प्रकरणातला विचार केला असेल. एखादा न्यायाधीश अगदी सरन्यायाधीशा पदावरनं उतरतो आणि केरळसारख्या राज्याचा छोटासा राज्यपाल होण्यात धन्यता मानतो, एखादा खासदारकीमध्ये आनंद मानतो. ही सामाजिक ऱ्हासाची लक्षणं आहेत. हे आपण मानणार की नाही हा मला महत्त्वाचा प्रश्न वाटतो. आणि जेव्हा आपण शरद काळे यांच्यासारख्यांच्या आठवणी जेव्हा जागवत असतो तेव्हा हा मुद्दा प्रकर्षाने जाणवतो. म्हणजे मला यशवंतराव चव्हाण कार्यालय इथे आहे, समोर मंत्रालय आहेत, त्यांनी डोळ्यात देखत हा मंत्रालयातला ऱ्हास कसा सहन केला असेल हा मला यातला महत्त्वाचा मुद्दा वाटतो. आणि हा नुसता राजकीय नाही आहे, हा ऱ्हास नुसता राजकीय नाही आहे, तो त्याला एक ज्याला कॉर्पोरेट म्हणतात, ज्या नावाने तो ओळखला जातो तो वर्ग, त्याचासुद्धा एक प्रचंड मोठा हातभार या सगळ्याला लागलेला आहे. त्यामुळे माध्यमं, कॉर्पोरेट, राजकारणी आणि नोकरशहा यांची अभद्र युती आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती राज्य करते, ती तयार झालेली आहे. आणि याविषयी आपल्याला काही न सोहेर न सोतक अशी परिस्थिती आहे. मी माझ्या अनुभवातले काही दाखले देतो. तारीख सांगत नाही, व्यक्ती सांगत नाही, तसं करणं बरोबर नाही. मी बातमीदारी जेव्हा करत होतो तेव्हाची गोष्ट आहे. एका दिवसामध्ये जवळपास 11 महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. म्हणजे ज्यांना कोणाला हे सगळे लक्ष ठेवत असतात या सगळ्या घटनांकडे, त्यांना हा प्रसंग मी कोणाविषयी सांगतोय, कुठला सांगतोय तो आठवेल. हे 11च्या 11 अधिकारी अतिशय, म्हणजे त्याच्यामध्ये IPS दर्जाचे होते, IAS दर्जाचे तर होतेच होते, प्रमोटी IAS नावाने जे ओळखले जातात ते सुद्धा या 11-12 जणांमध्ये होते. ते सगळे पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये एका विशिष्ट उद्योग समूहाला त्याच्यामध्ये सहभागी झाले. आणि त्या उद्योग समूहातर्फे, म्हणजे आता ते दुर्दैवाने त्या उद्योग समूहाच्या दुर्दैवाने आणि आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने ते विकासाचं प्रारूप होतं, द डेव्हलपमेंट मॉडेल विच वॉज कन्सिडर्ड एज SEZ, स्पेशल इकॉनॉमिक झोन्स, ते सुदैवाने वाया गेलं ते आणि फेल झालं, ते अयशस्वी ठरलं. या सगळ्या अधिकाऱ्यांनी त्या कंपन्यांमध्ये त्यांचे ते विभाग होते, त्यांच्या विभागाशी संबंधित मोक्याच्या जागा म्हणतात त्या बळकावल्या होत्या. कारण तो नंतर ते सगळं प्रकरण पुढे आलं. त्यातला मुद्दा कुठाला आला तेव्हा मला दुसऱ्या दिवशी एक राज्य सरकारमध्ये त्यावेळेला सेवेत असलेला आणि अजूनही ते आता खूप ज्येष्ठ पदावरती आहेत, त्या अधिकाऱ्यांनी मला ही वेदना सांगितली. तुम्हाला गिरीश हे लक्षात येत नाही आहे आपल्याला की काय होतं की आमच्यातलाच एक ज्येष्ठ अधिकारी, हे खरंच ही जी त्यांनी जी वास्तवाची जाणीव करून दिली ना ती भीतीदायक होती. आमच्यातलाच एक ज्येष्ठ अधिकारी, त्यातला एक तर प्रिन्सिपल सेक्रेटरी, प्रधान सचिव या पदावरचा होता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ते पद त्यांनी भूषवलेलं होतं, सेवेमध्ये होता. आणि मुंबई शहराशी संदर्भातल्या अतिशय महत्त्वाच्या प्राधिकरणांचा अथॉरिटीचं प्रमुख पद त्याच्याकडे होतं. तो तिथनं उतरला त्या पदावरनं आणि त्याने खाजगी आस्थापनामध्ये सेवा पत्करली. मुद्दा खाजगी आस्थापनामध्ये सेवा पत्करली हा आक्षेपाचा मुद्दा नाही आहे, हा या सेवेमधनं अर्धाच कार्यकाळ सोडून ती त्यांनी सेवा पत्करली. तेव्हा मला जो सेवेमध्ये होता सरकारी अधिकारी त्याने सांगितलं, अडचण कशी आहे बघ म्हणाला आमच्यासारख्यांची. म्हणलं काय झालं. हे आमचे कालपर्यंतचे बॉस, आमचे ज्येष्ठ होते, त्यांच्याकडचा आदेश ऐकायची साहजिकच आहे, बॉस होते, एवढ्या मोठ्या पदावरती ती व्यक्ती होती, त्यांचे आदेश मानायची आम्हाला सवय झालेली आहे, ती व्यवस्थेचा भाग असतो सगळा. आता तीच व्यक्ती जेव्हा दुसऱ्या एखाद्या उद्योगाची फाईल घेऊन आमच्या समोर येते, जस्ट ट्राय टू इमॅजिन द सिच्युएशन, द प्रेडिकामेंट, द काइंड ऑफ अ क्रायसिस इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन इज फेसिंग. ती व्यक्ती ज्या वेळेला त्या एखाद्या उद्योग समूहाची फाईल घेऊन आमच्या समोर येते तेव्हा आम्ही हाऊ टू हँडल द सिच्युएशन, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ह्या सगळ्या म्हणजे भ्रष्टाचार हा फक्त कोणीतरी कोणाला तरी गरजेपेक्षा जास्त पैसे दिले हा एवढाच नसतो.
भ्रष्टाचार हा जास्त महत्त्वाचा असतो आणि हा जास्त धोकादायक असतो आणि त्या धोकादायक पातळीवरती आपण आता पोचलेलो आहोत. पोलीस एखाद्या शहराचा पोलीस कमिशनर म्हणा किंवा सुप्रिटेंडेंट किंवा जे कुठली मोठी पद असतात त्यातला तो गणवेश काढतो आणि एकदम निवडणुकीच्या रिंगणात उतरतो. आता हे मग त्यांनी त्याच्या पोलिसिंगच्या काळामध्ये कुठल्या पद्धतीने या सगळ्या समस्यांना हाताळलं असेल, कुठल्या तर्क किंवा निष्पक्षतेने त्याने हे सगळं हाताळलं असेल, हे प्रश्न पडत नाहीत आपल्याला. आणि आपल्या सगळ्यांचं दुर्दैव असं, म्हणजे मला देशाचं दुर्दैव असं वाटतं, अशी व्यक्ती निवडून येते. निवडून येण्याला प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे ती काही अडचणीची नाही. म्हणजे ज्याची कृतीच ही मुळात सर्व संकेत, हे नियम नाही आहेत, सर्व संकेत धाब्यावर टाकून किंवा धाब्यावर मारून किंवा काय तुम्ही म्हणाल तसं जी व्यक्ती कृती करते आणि त्या कृतीला जनसामान्यांचा मोठा आधार मिळतो, अशा वेळेला या समाजाला भ्रष्टाचार या विषयावर बोलायचा काही अधिकार आहे का, हा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. ढळढळीतपणे चुकीची कृती आहे ना. म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या पदावरनं आज उतरताय आणि उद्या लगेच निवडणुकीच्या रुग्ण, मग तुमच्या या कालखंडातल्या निर्णयांचं काय? प्रशासकीय अधिकारी म्हणून जर तुम्ही त्या काळात काही निर्णय घेतलेले असतील त्या निर्णयांचं काय? किंवा न्यायाधीश म्हणून तुम्ही या तुमच्या या न्यायाधीश पदाच्या कारकिर्दीमध्ये जर काही निर्णय घेतले असतील तर त्याचं काय? हा प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो आणि तो त्या प्रश्नाचं गांभीर्यच नसणं हे मला असं वाटतं की एक धोकादायक पातळी कुठली आपण गाठलेली आहे त्याचं जाणीव करून देणारं आहे. आणि हीच भूमिका माध्यमांबाबतही माझी आहे. याचं कारण असं की काही एक विचारातून किंवा दृष्टिकोनातून किंवा त्याच्या चांगल्या वाईट मंदबुद्धी काय जे लोकांना वाटायचं असेल ते वाटू शकेल, त्याने विचार करून एखाद्या घटनेवरती काही भाष्य केलेलं असतं, लिहिलेलं असतं, काही भूमिका घेतलेली असते. तेव्हा अशी संपादक पदावरची व्यक्ती ज्या पदावर असताना किंवा पदावर उतरल्या कुठल्या तरी पक्षाची राज्यसभेची सदस्यत्व होते किंवा निवडणुकीच्या रिंगणात उतरते, त्यावेळेला ही वाचकांची प्रतारणा नाही आहे का, हा मला माझ्यासारख्याला प्रश्न पडतो. आणि माझ्यासारख्याची गोची किंवा अडचण त्याच्यात कुठे होते की कुणीतरी काहीतरी असं केलेलं असतं म्हणून आमच्या प्रत्येक भूमिकेला, म्हणजे मी स्वतःला आदरार्थी संबोधन वगैरे असं करत नाही आहे, म्हणजे आमच्या व्यवसायाचं प्रतिनिधित्व करतो म्हणून आमच्या असं म्हणतो, तर त्या प्रत्येक भूमिकेकडे याच नजरेनं बघितलं जातं. हा यातला एक खूप मोठा धोका आहे की याने असं लिहिलं ना म्हणजे बहुतेक तिकडे राज्यसभेची तयारी सुरू झालेली आहे. आणि माझ्यासारख्याची पंचायत अशी की आता भारतात पक्षच शिल्लक राहिलेले नाहीत की ज्याने मला राज्यसभा दिलेली नाही आहे. म्हणजे सगळ्या पक्षांचा मी काय म्हणतात त्याला नामनिर्देशित सदस्य होऊन गेलेलो आहे. म्हणजे मला त्यामुळे बरं वाटतं की सगळ्याच पक्षांचं झालं किंवा शिव्या घालतात ते सगळेच पक्ष शिव्या घालतात, ते खूप समाधानाची गोष्ट वाटते. एकानेच घालणं जरा अडचणीचं वाटतं सगळं. हा मुद्दा गंभीर नाही आहे का? आणि मग अशा वेळेला अशी एक गोळीबंद ज्याला यंत्रणा असायला हवी ती करण्यामध्ये आपण कमी पडलो का, हा मला प्रश्न पडतो. आणि त्याचं उत्तर 100% हो असं आहे. कारण माझा अनुभव असा आहे की कायदा करताना पहिली त्यातल्या पळवाटांची व्यवस्था केली जाते आणि मग कायदा केला जातो. त्याशिवाय चांगला कायदा असं काही नसतंच. ते पहिले लूप होल्स ठेवून द्या, म्हणजे एक तेल लावलेल्या पैलवानाला मधनं त्यातनं रस्ता काढता येईल. मग तशी गोळीबंद व्यवस्था कशी असू शकते याची जर तुम्हाला काही अशी सहज उदाहरणं दिसत असतील तर ती सांगायला हवीत. या निमित्तानं अमेरिकेमध्ये वॉल स्ट्रीट जर्नलच्या 2 पत्रकारांना तिथल्या ACCनी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज कमिशननी, म्हणजे जशी आपली सेबी तशी त्यांची ACC, त्या 2 पत्रकारांना शिक्षा दिली आणि एकाला तर त्यांनी कामावरूनच म्हणजे काढायलाच सांगितलं. तर का असं कारण काय, त्याच्याकडनं चूक काय घडलं? त्या अमेरिकन प्रसारमाध्यमं म्हणजे ट्रम्पच्या उदयांच्या कितीतरी आधीची गोष्ट आहे, त्यामुळे ती सजग होती, जागरूक होती, भांडखोर होती आणि आपल्या हक्कांसाठी चांगला लढा देणारी वगैरे होती. पण तरीसुद्धा वॉल स्ट्रीट जर्नलने त्या ACCच्या आदेशाचं पालन केलं आणि आपल्या 2 पत्रकारांवरती जी काही कारवाई सांगितली होती ती केली. कुठेही वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा वगैरे आली नाही, कारण तो ACCचा आदेश तसा होता. पण का केली कारवाई हे कारण खूप महत्त्वाचं आहे. हे मला
इतकं महत्त्वाचं वाटतं की एक एक म्हणजे ज्या ज्या भांड्याला भोकं पडू शकत नाही असं भांडं कसं तयार करावं याचं एक मूर्तिमंत उदाहरण दिसतं आहे याच्यामध्ये. त्याच्यात त्यांनी त्यांच्याकडनं प्रमाद म्हणला तर तो एवढाच घडलेला होता की ते हे दोघे बाजारपेठेवर लिहायचे, स्टॉक मार्केटवर लिहायचे. आणि कायदा असा आहे की स्टॉक मार्केटवर लिहित असाल तर तुम्ही डिस्क्लेमर द्यावा लागतो. तुम्हाला एक खालती 2 ओळीची खुलाशाची भूमिका मांडावी लागते की या अमुक अमुक स्टॉक या शेअरमध्ये समभागांमध्ये मी जो लिहितोय त्याची काहीही गुंतवणूक नाही किंवा असेल ते काय 10% त्याच्याकडे शेअर्स आहेत वगैरे असं द्यावं लागतं. म्हटलं तर गुन्हा अगदी क्षुल्लक आहे. राहिलं नाही जावलं काय म्हणजे काय विसरलो वगैरे असं सहज आपल्या व्यवस्थेमध्ये आळोखे पिळोखे देत आपण हा खुलासा दिला असता. पण ते तिथे तसं झालं नाही. त्या दोघांना शिक्षा सहन करावी लागली. किती छोटीशी बाब आहे ही की मी एखाद्या कंपनीचे समभाग घ्या किंवा नका घेऊ असं सांगतोय, त्यावेळेला माझी पोझिशन काय त्या कंपनीमध्ये हे मी कबूल करत नाही किंवा सांगतच नाही आहे. अशा वेळेला जेव्हा अजूनही एवढ्या सगळ्या घटनेनंतरही बदलानंतरही छापील शब्दावरती जर लोकांचा विश्वास असतो, असं असताना त्या विश्वासाला तडा देत एखाद्याने अमुक अमुक पद्धतीनंच या एखाद्या कंपनीचे शेअर घ्या असं सांगितलं आणि त्याच्यात त्याचा मोठा वाटा असेल तर काय, हा मुद्दा आपल्याला लोकांच्या लक्षातही येत नाही. म्हणजे बाकीचे जसंही येत नाही त्याच्यात हा येतच नाही. आणि याच्याविषयीचं साधं कारण असं की आपलं आर्थिक ज्ञान इतकं बेतासबात आहे की हे काही आपल्याला हो का असं पण होतं का वगैरे वगैरे असे प्रश्न पडले असतील. म्हणजे सरळ सरळ सांगायचं शुद्ध शब्दात सरळ शब्दात तर या घटनेला किंवा या कृतीला इन्सायडर ट्रेडिंग असा आरोप त्याच्यामध्ये होऊ शकतो. समोर जाधव सर बसलेले आहेत त्याच्यामुळे मी या विषयावर अधिक अर्थव्यवस्था यावर अधिक शहाणपणाने बोलायचं कारण नाही. पण इन्सायडर ट्रेडिंग असा आरोप होऊ शकतो आणि कुठल्याही चांगल्या व्यवस्थेमध्ये इन्सायडर ट्रेडिंग हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. म्हणजे मॅकेन्सीचे रजत गुप्ता यांना काय झालं, हे काय झालं, कशासाठी शिक्षा झाली. मॅकेन्झीचे जागतिक पातळीवरचे प्रमुख त्यांना तुरुंगवास झाला एका छोट्याशा आरोपाखाली. छोट्याशा आरोपाचा मोठी त्याची सावली असं म्हणता येईल. इन्सायडर ट्रेडिंग आपल्याकडे कंपनीचा प्रमुखच माध्यमांचा कोण जो त्याविषयीचा लिहिणारा सगळं इन्सायडरच आहे. काहीच कळत नाही आहे कुणाला. काही हा विषयच नाही आहे. म्हणजे मी अर्थविषयक नियतकालिका बरीच वर्ष काम केलेली आहे. म्हणजे इतक्या म्हणजे टॉकिंग अप मार्केट या पद्धतीनं किंवा एखाद्याला विशिष्ट बातमी समजूनच ती दाबण्याचा प्रयत्न करणं किंवा नकारात्मक बातम्या पेरणं आणि मग त्या नकारात्मक बातम्यांमुळे एखाद्या कंपनीचा समभाग गडगडला की त्याच्यामध्ये अधिक खरेदी करून त्याच्यामध्ये पोझिशन घेणं हे इतकं सर्रासपणे चालतं. भारतामध्ये सेबीनी शेवटची कारवाई इन्सायडर ट्रेडिंगसाठी कधी केली आहे हे सहज माहितीसाठी तुम्ही एकदा गंमत म्हणून पाहून घ्या एकदा. अशी जागरूकता जर असायला हवी आणि जर तिथे तुम्हाला डिस्क्लेमर देणं छोट्याशा कामासाठी जर आवश्यक असेल तर माध्यमांसाठी सुद्धा ते डिस्क्लेमरची गरज नाही आहे का. हे अमुक वर्तमानपत्र अमुक अमुक विचारांचे असून या पक्षाचे मुखपत्र आहे, काय हरकत नाही ना. म्हणजे निदान स्वच्छता आणि टापटिपीसारखे प्रामाणिकपणा ते 5 मार्क तरी मिळतील ना. नाही दाखवत आपल्याकडे. आणि आमच्या वर्तमानपत्राचा मालक हा अमुक अमुक पक्षाचा खासदार आहे किंवा होऊ इच्छितो मग देता येणं फारच अवघड आहे. इच्छुकांची संख्या फारच असते. पण जे कोण होते किंवा मागे माझी होते आजी होते तर हे द्यायला हवं ना. कारण आपण फसवतोय. आणि आपल्यासारख्या व्यवस्थेमध्ये फसवणुकीला राजमान्यता इतकी उघडपणे मिळते की प्रामाणिकपणे वागणं हा मूर्खपणा ठरतो. हे धोकादायक आहे. हे कुणालाच कसं वाटत नाही याविषयी काही. आणि मला म्हणजे एका वर्गाविषयी तरी वाटतं की त्यांना वाटायला हवं कारण TDS जात असल्यामुळे ते प्रामाणिक करदाते असतात. या विधानातली गंमत कळली नसेल तर हरकत नाही. कर चुकवण्याची कर वाचवण्याची संधीच नसल्यामुळे प्रामाणिक करदाते असतात. त्यांना तरी याविषयी काही वाटायला हवं.
त्यांनाही वाटत नाही काही, कारण ह्या विषयांचं गांभीर्यच नाही. आणि असं असतं, असं असायला हवं, व्यवस्था अशी असायला हवी, याच्याविषयीच्या आपल्या काही जाणीवाच नाही आहेत आपल्याला. आणि हे ठीक आहे ना, आता असं होतंच. आणि मग आपण त्याचं समर्थन करणार, जिसकी लाठी उसकी भैंस वगैरे वगैरे वगैरे, तळे राखेल तो पाणी चाखेल वगैरे वगैरे, या सगळ्या सांस्कृतिक समर्थनार्थ वचनांमधून आपल्या या गोष्टींचं आपण सरसकटपणे त्याला अनुमोदन देत असतो, त्याचा भाग होत असतो. याचा एक दुष्परिणाम आपल्याला लक्षात आला आहे का, हा मला या निमित्तानं मांडायचा पुढचा मुद्दा आहे. तो असा, हा मुद्दा मला पुढच्या पिढीसाठी, तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर दिसते इथे, तो असा की ही सगळी कार्यक्षेत्र, हे सगळे इंग्रजी शब्द, हे सगळे करिअर ऑप्शन्स, हे सत्ता मिळवण्याचे मार्ग आहेत, सोपे मार्ग आहेत. म्हणजे माझ्या लहानपणी झारापकर नावाचं एक दादरला दुकान होतं. तेव्हा ते रिटेल शॉपिंगमधलं खूप मोठं दुकान मानलं जायचं. आणि त्यांची जाहिरातीची टॅगलाईन खूप छान होती, सुखी समाधानी घराचा रस्ता झारापकरमधून जातो, किंवा घर सजावटीचा सोपा मार्ग झारापकरमधून जातो. तसं सत्ता मिळवण्याचा सोपा मार्ग हा माध्यमं आणि नोकरशहा यांच्यामधून जातो. अशा परिस्थितीला आपण येऊन थांबलेलो आहोत. IAS का व्हायचं? कारण ह्या सगळ्या सुखसोयी मिळतात. आणि जे काही, कारण राजकीय पक्ष काय आज आले आणि उद्या गेले, ते जाणारच आहेत. याच्या जागी तो येईल, त्याच्या जागी आपण, आपले परमनंट, आपली खात्री आहे आपल्याला, त्यासाठी IAS व्हायचं. आणि हल्ली तर एक दुसरंच प्रकार आहे. म्हणजे मध्यंतरी आम्ही लोकसत्तेच्या कार्यक्रमाला काही ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांना असंच गप्पांसाठी बोलवलेलं होतं. तेव्हा त्या परिचयामध्ये मी असं म्हणालो होतो, आणि मला त्याच्यानंतर दिवसेंदिवस खात्रीच पटलेली आहे की उच्च दर्जाचा वधूवर संशोधन केंद्र हे IAS अकॅडमी आहे. किती छान जमतं हो. तो रेव्हेन्यू सेक्रेटरी, ही इन्कम टॅक्स सेक्रेटरी, तो जिल्हाधिकारी, ही CEO, किंवा हा CEO, ती जिल्हाधिकारी, आणि मग ते असं एकत्र हिंडणं, एकत्र बदल्या होणं वगैरे वगैरे. ह्याचं म्हणजे कुठलेच कशाला डिस्क्लेमर नाही आहेत. आणि मग त्याच्यात मध्यंतरी आपल्यापैकी कोणीतरी वाचली असेल ती बातमी की IAS अकॅडमीला, म्हणजे IASमध्ये निवड झाल्या हुंड्याचे दर कसे वाढतात. हे आत्ताची 21व्या शतकातली परिस्थिती आहे आपली. हे असं का होतं? याचं कारण या सगळ्या व्यवस्थेचं कप्पेकरण जे असायला हवं ते नाही आहे. वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात कुठे संपते आणि बातमी कुठे सुरू होते. म्हणजे अनेक वर्तमानपत्र, मला लाज वाटते आमच्या व्यवसायाची, ते छापतात, यातील काही मजकूर हा जाहिरातीचा आहे असे समजावे. अरे सांग ना कोणता की हा जाहिरात आहे, की याचे आम्ही पैसे घेऊन छापलेले आहेत. तर या सगळ्याची विश्वासार्हता काय? आणि ज्या समाजात कुठल्याच व्यवस्थेची विश्वासार्हता नसते, त्या समाजाला फार भवितव्य नसतं. त्यामुळे उगीच $5 ट्रिलियन इकॉनॉमी आणि वगैरे या सगळ्या खूप वरवरच्या गोष्टी आहेत. व्यवस्थेचा आधार कुठला? एक नियमावरती चालणारी व्यवस्था आपण देऊ शकतो का? याचं उत्तर नाही आहे. आपली सगळी व्यवस्था तुमच्या नियम मोडण्याच्या क्षमतेशी निगडीत आहे. तुझी नियम मोडण्याची क्षमता जास्त का तू मोठा? यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या, हे सगळे वेगवेगळे समूह, वेगवेगळे जातीय, सामाजिक हे सगळे संघटना, हे का होतं आहे, याची गरज का वाटते, याचा कुठेतरी आपण विचार करणार की नाही, हा मला महत्त्वाचा प्रश्न पडतो. आणि आमच्या लोकांनी पण, म्हणजे माध्यमातल्या लोकांनी तर तो अधिकच करायला हवा. हे असं होतं, याचं कारण आता प्रत्येकाला कुठेतरी खातर जमा झाली आहे प्रत्येकाची, की आपण एकटे दुकटे राहिलं तर आपल्याला न्याय मिळणार नाही. सामान्य नागरिक म्हणून आपल्याला कुत्रा हाल आपले खाणार नाही. मग आपल्याला कुठला तरी आधार असायला हवा, मग कुठल्या तरी संघटनेचा हवा, मग धार्मिक संघटनेचा हवा, जातीचा हवा, आणखी कुठल्या सामाजिक संघटनेचा हवा. नसेल तर आपणच ताकदवान व्हायला हवं. हे भयंकर आहे. हे मला कुठल्या तोंडाने आपण महासत्ता होऊ वगैरे वगैरे हे स्वप्न बघतो. महासत्ता अशा नसतात. इंग्लंडचं त्या सुग्रेचं उदाहरण दिलं. कल्पना करा हो, म्हणजे तिच्यावर ईडीची रेड नाही पडली ना. पंतप्रधान चुकले हे सांगितल्यानंतर ती अजूनही सेवेमध्ये आहे.
ट्रम्प यांच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांच्या उत्तरार्धामध्ये जेव्हा त्यांचे चक्रमपणे असे दिसायला लागले त्यावेळेला ते त्यांची माध्यम प्रमुख सकरबी असं तिचं नाव आहे, अनेकांना माहिती असेल, अनेकांनी चेहऱ्याने ओळखतील. तर ती एका रेस्टॉरंटमध्ये गेली आणि कुठे तर वॉशिंग्टन DC मध्ये, आणि ह्याची बातमी छापून आली. टी व्हीवाल्याने त्याच्या त्या मुलाखती घेतल्या. तर रेस्टॉरंटमध्ये हाकलून दिलं तिला. का हाकलून दिलं? तू ते वेडपट ट्रम्प यांच्यासाठी काम करतेस ना. सुखात चालू आहे रेस्टॉरंट, आहे, काही झालेलं नाही त्याला. ही व्यवस्था असते. आता हाकलून द्यायची गरज नव्हती, काय पदार्थ जरा जास्त मिरच्या घालून बनवणार, असं हाकलतो कशाला, निदान जास्त वेळ. तर मुद्दा त्यातला हा नाही आहे. मुद्दा हा आहे की ही असं असूनसुद्धा त्या व्यवस्थेमध्ये त्यांना काहीही कुठल्याही असंतोषाला किंवा सरकारी रोषाला तोंड द्यावं लागलं नाही. मला जर लोकशाही आपल्याला टिकवायची असेल तर याच्या अशा व्यवस्थेची गरज आहे. आणि जोपर्यंत स्वतःला उभं राहायची इच्छा वाटत नाही ना, तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. आणि आपल्या समाजामध्ये मी आता 40 वर्ष, चार एक दशकं पत्रकारितेमध्ये आहे. प्रत्येकजण ना भ्रष्टाचार या विषयावर खूप बोलत असतं. 2 गोष्टी भारतीय माणसाला कायम व्हायला हव्यात अशा वाटत असतात. महागाई कमी व्हायला हवी आणि भ्रष्टाचार दूर व्हायला हवा. तर तुझं उत्पन्न वाढते तर महागाई कशी कमी होईल? आणि महागाई कमी होणं काही शहाणपणाचं लक्षण नाही आहे ना. म्हणजे अफोर्डेबिलिटी, परवडणारं वगैरे सगळं ठीक आहे, पण नाही, महागाई फार वाढली. म्हणजे आमच्या लोकसत्तेच्या वर्तमानपत्रामध्ये या बातम्यांना फार मनाई आहे. माझे काही 2 सहकारी आहे तिथे, ते साक्षीदार सांगतील की गतवर्षीपेक्षा 10% मूर्तींची किमती वाढल्या. अरे वाढायलाच हव्यात ना. हे त्याच्या कसले रडता? किंवा आषाढ लागला की साबुदाण्याचे दर वाढले, गरिबांना साबुदाणा कसा परवडणार वगैरे, अशा पद्धतीच्या बातम्या ह्या निरुपद्रवी, म्हणजे पूर्णपणे युजलेस असं एक त्याचं वर्णन करता येईल अशा स्वरूपाच्या असतात. माझ्या कॉलेजमधल्या मित्राची गोष्ट, आम्ही सगळे फिरायला पोरं मिळून बेंगलोर, मैसूरला वगैरे गेलो होतो. आणि येताना काहीतरी आणायचं असतं, ती पद्धतच आहे तशी. तर ते चंदन नावाने ते काही विकलं जातं, ते कोणासाठी तरी आपण आणायचं. तर मैसूरला गेला, चंदनाची फॅक्टरी नाही का बघितली, चंदनाचं साबण वगैरे वगैरे. तर मित्राच्या आजीसाठी आम्ही उदबत्त्या आणल्या अशा. आणि आता साहजिकच आहे, मित्र, त्याची आजी, ही आमची लाडकी होती, आम्ही सगळे तिचे लाडके होतो. तर दुसऱ्या दिवशी आमच्यापैकी एक जण गेला आजीला विचारला, आजी कसं वाटलं तुला? अरे तुलाच आम्ही करायचो, मित्राची जरी आजी होती तरी. खास म्हैसूरून आणलेल्या चंदनाच्या उदबत्त्या. आजी धार्मिक होती, तर तिला आवडल्या असतील अशी साधारण कल्पना होती. तर आजीने उत्तर दिलेलं ते फार भारी आहे. ते मला अशा बातम्यांविषयी आणि एकंदर आपल्या सामाजिक भूमिकेविषयी लागू होतं असं वाटतं. आजी म्हणाली, उदबत्ती फारच छान आहे, घाण नाही, वास नाही. या पातळीवर आपल्या सामाजिक भूमिका येऊन ठेपलेल्या आहेत की काहीच कशातच काही वाटत नाही, काहीही भूमिका घेणं नाही, काही घ्यायची ती अशी घ्यायची की ती म्हणजे भ्रष्टाचाराविषयी. आणि भ्रष्टाचाराच्या विषयी जेव्हा समाज म्हणत असतो तेव्हा माझी इतकी 100% खात्री आहे, आपण सगळे भ्रष्ट आहोत. सोपा मार्ग म्हणून राजकारण्यांकडे बोट दाखवतो. बरेचसे त्यातले गवा बेहरे नावाचे संपादक फार पूर्वी एक नग्न सत्य नग्न शब्दांमध्ये मांडून गेले की सुसंधी अभावी बरेच जण चारित्र्यवान आहेत. तसं सुसंधी अभावी बरेच जण भ्रष्टाचार शून्य आहेत असं म्हणावं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अशा वेळेला या सगळ्याचा हा एक धांडोळा घेताना असं वाटत नाही का आपल्याला की हे यांचा काही संबंध असता कामा नये. मग तो स्पॉटलाईट मधलं वाक्य मला इतकं उदात्त वाटतं की एकट्यानेच असायला हवं, काही गरज नाही आहे. म्हणजे अधिकाऱ्यांनी एकट्याने असायला हवं. म्हणजे कित्येक अधिकारी माझे इतके, म्हणजे 40 वर्षाच्या कालखंडामध्ये खूप चांगली जर मैत्री कोणाची झाली असेल तर अधिकाऱ्यांशी झालेली आहे. म्हणजे इतके अधिकारी माहिती आहेत की त्यांनी ते खरोखर नेकीनं जगले. आणि त्यातल्या एका प्रचंड मोठ्या भ्रष्टाचाराच्या आरोपमध्ये तो बिचारा चहा पण नाही घ्यायचा कुणाचा, तुरुंगवास सहन करायची वेळ आली. त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेमध्ये नेकी, प्रामाणिकपणा याला आपण महत्त्व देतोय की नाही, हा मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो.
आणि शेवटचे 2 मुद्दे यातले, त्याला उपाय काय, उपायाकडे जाण्याच्या आधी 2 मुद्दे फक्त मला मांडायचे आहेत. या सगळ्याची मांडणी करताना ना भारतीय मानसिकतेमध्ये वैचारिकतेचा फार मोठा आधार घेतला जातो. नाही हा डावा आहे किंवा हा उजवा आहे. हे उजवा डावा वगैरे तर बोगसच आहे आपल्या सगळ्या सिस्टीममध्ये. जर तो उजवा नसतो, जर डावा नसतो, संधी साधू असतो, त्याच्याही पलीकडे म्हणजे हा मुद्दा माध्यमांनाही लागू पडतो. त्याच्याही पलीकडे मला असं वाटतं की आमची भूमिका ह्या उजवा किंवा डावा ह्याच्याशी आहे का वाचकांशी आहे? आमची बांधिलकी कोणाशी आहे? आमचं काम हे प्रश्न विचारणं आहे. मग तो उजवीकडचा आहे का डावीकडचा आहे? 2+2 याचे 4 होत असतील तर याचेही पण 4च व्हायला पाहिजेत. याचे 6 कसे? हा प्रश्न आम्हाला पडायला हवा. आणि तो पडत नाही, कारण या वैचारिकतेच्या लबाडीखाली आम्ही लपतो. नाही नाही हा आपल्यातला आहे ना. असं हे जसं अधिकारांच्या बाबतीत होतं तसं ते माध्यमांच्या बाबतीतही होतं. ही दांभिकता आहे, हे आपल्या प्रामाणिकपणाचा अभाव यातून दिसतो. हा एक मुद्दा मला मांडायला म्हणजे आमच्या माध्यमातून म्हणजे आमच्या व्यासपीठावर आमच्या व्यवसायाच्या व्यासपीठावर पण हा मुद्दा मांडत असतो. अरे तुम्ही कुठली बांधिलकी सांगताय? मग जर मी काय एक क्ष विचारांचा बांधिलकी आहे माझी असेल तर त्या क्ष विचाराच्या व्यक्तीने केलेली सगळी पापं सोडून द्यायची, त्याच्याकडे बघायचंच नाही. असं असता कामा नये ना. आपली बांधिलकी ही वाचकांशी आहे, आपली बांधिलकी ही नागरिकांशी आहे. असं जसं नोकरशहांना वाटायला हवं तसं आम्हालाही वाटायला हवं. त्यामुळे हा मुद्दा मला असं वाटतं की अलीकडे तर फारच ह्या मुद्द्याचं तर इतकं या मुद्द्यावर इतकी छळवणूक होत असते ना की काही विचारायची सोय नाही. हे फारच कटू लिहितात वगैरे वगैरे अशी व्यक्तिगत माझ्या विरुद्ध तर ती नेहमीच तक्रार असते की फार कडक भाषा वापरतात. तर मी त्यातल्या 1-2 जे कोणी संवाद साधण्याच्या म्हणजे दर्जाचे होते, साधावा असे होते, त्यांना म्हटलं ही 12-14 सालापर्यंत ही तुम्हाला मधुर वाटत होती आणि नंतर हीच भाषा एकदम कटू कशी काय झाली? म्हणजे काय नक्की घडलं? हा मला असं वाटतं की माध्यमांपुढचा आत्ताचा तर सगळ्यात मोठा अस्तित्वाचा लढा आहे ना. हे नको त्या पद्धतीने स्वतःला तथाकथित वैचारिक बांधिलकीशी बांधून घेतलेलं आहे. ती वैचारिक बांधिलकी नाही आहे, ही लबाडी आहे, ही संधीसाधूपणा आहे. आणि हा केवळ सत्तेकडे जाण्याचा सोपा मार्ग म्हणून या माध्यमांकडे बघितलं जातं. माझ्या कित्येक माध्यमातल्या पोरांना तिथे काय यायचं असतं तर राजकारण्यांच्या जवळ जाता येतं, सत्तेची पडछाया चांगली अनुभवता येते, पटकन काय स्वस्तात घरं बिरं असतात, ती पूर्वी ती पद्धत होती, त्याच्यामध्ये काहीतरी आपलं मिळवता येतं. हा मला असं वाटतं त्यातला मार्ग असता कामा नये. आणि या अनुषंगाने मला एक अमेरिकन लेखक आहेत त्याचं वचन उद्धृत करायला आवडेल. अमेरिकेच्या इतिहासावरती तुमच्यापैकी कोणी वाचणारे असेल तर तुम्हाला हॉवर्ड झिन यांचं नाव माहिती असेल. त्यांचं खूप सुंदर वाक्य आहे आणि ते वाक्य असं आहे, त्यांच्या अमेरिकेच्या सिव्हिल सोसायटीच्या इतिहासामधलं वाक्य आहे, पुस्तकामधलं वाक्य आहे. त्याच्यात त्यांनी लिहिलं, आवर प्रॉब्लेम इज नॉट ओबिडियन्स. आज्ञाधारकता हा म्हणजे ज्याला लोक ऐकत नाही आहेत हा मुद्दा नाही आहे आपला. आपला मुद्दा, आपली अडचण आहे की लोक ऐकतायत. डिसओबिडियन्स इज नॉट आवर प्रॉब्लेम, प्रॉब्लेम इज ओबिडियन्स असं तो म्हणतो. आणि मग म्हणतो की ज्या वेळेला सर्व व्यवस्था खाली मान घालून वाटेल ते आदेश ऐकते, त्या वेळेला समाजाचं ते काही स्खलन होतं, ते कसं होत जातं त्याची तो खूप छान मांडणी तो करतो. सिव्हिल डिसओबिडियन्स इज नॉट आवर प्रॉब्लेम इज सिव्हिल ओबिडियन्स. आज्ञाधारकता याचा अर्थ अनार्की व्हावी अशा स्वरूपाचा निश्चित नाही आहे, पण अधिकाऱ्यांच्या संदर्भात हा मुद्दा असा महत्त्वाचा ठरतो की मी अर्धा डझन असे छान दाखले देऊ शकतो की ज्यांच्यावरती त्यांच्या खात्याच्या मंत्र्यांनी प्रचंड अधळापट केली, प्रचंड दबाव आणला, ते काही गोष्टी करायला नको आहेत त्या करण्यासाठी. त्या वेळेला या अधिकाऱ्यांनी एवढंच केलं. आणि काही या संस्थेशी संबंधित पण तसे काही अधिकारी आहेत, ते त्या मंत्र्यांना म्हणाले, त्याची मी त्या वेळेला बातमीदारी केलेली आहे, तुम्ही म्हणताय ते मी सगळं करतो, फक्त फाईलवर लिहून ठेवीन. एक छोटीशी कृती असते ही, तू म्हणतोस ते मी सगळं करीन पण तुझ्या आदेशानुसार मी करतो हे फाईलवर लिहून ठेवेन. आता अधिकारी आणि माध्यमं हे स्वतःही आपण व्यवस्थेचे भाग आहोत असे वागायला लागलेत. हा यातला मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे अधिकारी हा व्यवस्थेचा भाग, हा तुम्ही व्यवस्था राबवण्याचे भाग आहात,
माध्यमं ही त्या व्यवस्थेचं प्रतिबिंब समाजात मांडण्यासाठीचे त्या व्यवस्थेचे भाग आहेत. पण आम्ही ज्या वेळेला सत्ता किंवा ही जी ताकद ज्या व्यवस्थेने दिलेली असते ती जेव्हा आनंद घ्यायला लागतो त्यावेळेला फार ऱ्हास जवळ आला आहे असं आपण निश्चितपणे समजू शकतो. मग हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांच्या मनात एक मुद्दा असेल की याला उत्तर काय, याला म्हणजे हे थांबवायचं कसं किंवा थांबवणं आवश्यक आहे का. हे थांबवता येतं, थांबवणं अत्यंत आवश्यक आहे. ते समाजाची तशी इच्छा आहे का हा यातला मुद्दा. एक छोटासा बदल जरी केला ना की पदावरनं उतरल्यानंतर आता ही एवढी मोठी गुणवान व्यक्ती आहे एखादी की तिला राज्यसभा खासदारकी द्यायची आहे किंवा निवडणुकीच्या रिंगणातच उतरवायचं आहे किंवा मंत्रिपदच द्यायचं आहे. किती मला गंमत वाटते की भारतातल्या अनेक जी काही 3 सर्वोच्च सत्तापदं आहेत त्यातलं एक आहे चीफ इलेक्शन कमिशनर. घटनात्मक पद आहे, त्या पदावरती तुम्ही काहीच करू शकत नाही. त्या पदावरती व्यक्ती जेव्हा बसते त्यावेळेला आणि किती काही करू शकत नाही ते आपण बघतोच आहोत. म्हणजे मी काय परत त्याचा दाखला द्यायला नको. पण त्या अशा एवढ्या मोठ्या पदावरनं उतरलेली व्यक्ती क्रीडा खात्याचं मंत्रिपद स्वीकारते. हो, काय मिळालं याच्यापेक्षा तुम्हाला? इतकं मोठं मिळाल्यानंतर सुद्धा क्रीडा खात्याचे मंत्री झालेले आहेत आपल्याकडचे चीफ इलेक्शन कमिशनर रिटायरमेंटनंतर. कुणालाच काही वाटलं नाही. मग काही वाटलं नाही आता सांगायची गरज नाही कारण त्यात समाजाचा आपण भाग आहोत. तर अशा वेळेला एक छोटासा तरी बदल केला प्रशासकीय पातळीवरती आणि तो बदल सहजासहजी होणारा नाही आहे. बदल छोटासा आहे. त्यासाठी मला असं वाटतं की नागरी पातळीवरती मोठ्या प्रमाणावरती दबाव यायला हवा. या अशा छोट्या पण अत्यंत दूरगामी गोष्टींसाठी सकारात्मक पातळीवरती काही सह्यांची मोहीम, काही ॲक्टिव्हिजम हा तिथे असायला हवा. आणि तो बदल इतकाच आहे की या पदावरनं उतरल्यानंतर भले राजीनामा दिला असेल किंवा निवृत्त झाला असेल 1 वर्ष त्याला कुठलंही पद घ्यायला बंदी करायला हवे आणि हे सर्व व्यवसायाला लागू असायला हवं. याचं कारण असं आहे की तुम्ही पदावरनं उतरता आणि राजकीय पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम करता. हे किती धोकादायक आहे आणि या धोक्याचा अनुभव आपण घेत आहोत. त्यामुळे ह्या व्यक्तिनिरपेक्ष अशी व्यवस्था तयार होण्यासाठी हा नियम मला महत्त्वाचा वाटतो. त्या नियमाचा म्हणजे तो केला जावा यासाठी कसे तो आहे काही जणांच्या बाबतीत म्हणतात तो काय आहे, काही जणांना तो अपवाद का केला जातो हा तो एक वेगळाच विषय झाला. पण मला असं वाटतं की असे बदल जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत समाज म्हणून आपली एक जी पाठीचा कणा जसा महत्त्वाचा असतो, ताठ असतो तो, कारण तो ताठ नसेल तर काय होतं शरीराचं ते आपल्याला आरोग्यविषयक तज्ज्ञ सांगू शकतील. पण जर तो समाजाचा ताठ कणा जर राहणं आवश्यक वाटत असेल तर अशा गोष्टींची मागणी करायला हवी. मी तर पत्रकार संघाच्या व्यासपीठावरनं ही सुद्धा मागणी केलेली आहे आणि त्यामुळे तिथून त्या वर्गाकडनंही शिव्या खाल्लेल्या आहेत म्हणजे माझ्याच वर्गाकडनं की पत्रकारांनाही RTIच्या अंडर आणा. का नकोत? असायला हवेत ना. म्हणजे पत्रकारितेत येण्याआधीची संपत्ती आणि मग नियमित मार्गाने पगारच फक्त घेत होत जाणारी संपत्ती आणि मग त्याची कुठेतरी मला जसं तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे तसं तुम्हालाही मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, असायला हवा. दॅट्स व्हॉट द डेमोक्रॅटिक सोसायटी इज. पण ह्यापासून आपण खूप दूर गेलेलो आहोत. याचं कारण मला जे वाटतं ते हेच आहे, याविषयीची कमालीची अनास्था. आणि मी सोडून म्हणजे मला त्या भ्रष्टाचाराची गंमत अशी वाटते की मी सोडून सगळे भ्रष्ट आहेत यावर सगळ्यांचं एकमत असतं. मी नाही काय, सगळे मी सोडून सगळे आहे. त्या व्यक्तीने आपल्या शेअर कंपनीत ते स्टॉक्स होते त्या आपल्या समभागधारकांची फसवणूक केली म्हणून त्या व्यक्तीला ज्याला आपल्याकडे तुलना करायची झाली तर फर्स्ट क्लास ज्युनियर मॅजिस्ट्रेट जे काय म्हणतात ना FM जो असतो तो JMFC ज्युनियर मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास इतक्या कनिष्ठ दर्जाच्या किंवा छोट्या पदावरच्या न्यायाधीशाने त्या व्यक्तीला 64 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली आणि ती व्यक्ती घरदार कंपनी सगळं फुंकावं लागलं आणि ती व्यक्ती तुरुंगात गेली. त्या व्यक्तीचा जो गुन्हा होता तो भारतातल्या महाराष्ट्रातल्या कोकणामधल्या एका प्रकल्पाशी निगडीत होता. त्या व्यक्तीचं नाव केनेथ ले आणि तो प्रकल्प एनरॉन. त्या एनरॉनच्या प्रकरणामध्ये आपल्या शेअर होल्डर्सला फसवलं
हा आरोप आहे. म्हणजे आरोपसुद्धा काय लक्षात घ्या, शेअर होल्डर्सची फसवणूक केली की कंपनीचं व्हॅल्युएशन किती दाखवलं होतं, रिटर्न्स किती दाखवले होते आणि प्रत्यक्षात किती येत आहेत यावर फसवणूक केली. म्हणून केनेथ ले, जे अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांचे उजवे हात मानले जात होते, कोणी काहीही करू शकलं नाही. हा माणूस तुरुंगात गेला, घरादारावर जप्ती आली. कायद्याचं राज्य कसं असतं असं जर काही समजून घ्यायचं असेल, व्यवस्था कशा चालतात, तर पहिले आपल्याला ते लूपहोल्स टाळून कायदे करायची व्यवस्था कायदे करणारे तयार करायला हवेत. ते केव्हा होतील, ज्यावेळेला समाजच अशा गोष्टींविषयी जागरूक असेल. ती जागृती मला असं वाटतं की शरद काळे यांच्या स्मृत्यर्थ असे जे काही उपक्रम होत असतात ठिकठिकाणी, अशातनंच होऊ शकतं. एक सुशिक्षित म्हणून घेतला जाणारा समाज त्याच्यासमोर हे मुद्दे मांडायला हवेत असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मी जे काम करतो त्याच्यातनंही हाच माझा प्रयत्न असतो आणि तसाच त्याच प्रयत्नांचाच पूरक भाग असलेल्या कार्यक्रमामध्ये मला सहभागी व्हायची संधी दिली, याबद्दल आपले आयोजकांचे मनापासून आभार. धन्यवाद.